काही पेशंटच्या डोक्यात असतं की रोज थोडीशी तरी साखर खाल्ली पाहिजे, नाही खाल्ली तर कसं होईल, बरोबर. आता तुमच्या माहितीकरता सांगतो, पुढचे 100 वर्ष, अतिशय जबाबदारीने सांगतो, पुढचे 100 वर्ष तुम्ही कुठलीही साखर नाही खाल्ली तरी तुमच्या रक्तातली साखर कमी होणार नाही. त्याचं कारण असं असतं की आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं नियोजन केलेलं असतं. जेवढ्या साखरेची म्हणजे ग्लुकोजची आपल्याला गरज आहे तेवढी ग्लुकोज आपलं शरीर बनवू शकतं. त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही तूप खाल्लं तरी त्याच्यातून ग्लुकोज बनवता येते शरीराला, तुम्ही अंडी खाल्ली तरी त्याच्यातून ग्लुकोज बनवता येतं. त्यामुळं तुम्ही हे डोक्यातलं काढून टाका की रोज थोडी थोडी साखर खाल्ली पाहिजे. जेवढी आवश्यक साखर आहे तेवढं शरीर बनवत असतं. आपण वरून साखर खाऊन उलटं ती सगळी मेकॅनिझम बिघडून टाकतो. ह्या प्रक्रियेला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. त्यामुळं वरून साखर खाणं शक्यतो टाळा. धन्यवाद.